आता तरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा सरकारनं मुंडेंना बरखास्त करावं, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे. हा एक नीतिमत्तेचा विषय आहे, तो पाळला पाहिजे. बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी, गुन्हेगारांवर दहशत राहावी, अशी कडक शिक्षा द्या, बाळासाहेब थोरात यांची मागणी. तर बीडमधील सर्व कर्मचारी भीतीच्या सावटाखाली असल्याचीही प्रतिक्रिया. आम्ही पूर्वीपासून बोलत आहोत की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य आरोपी आहे. आता तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री घेणार आहेत का? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. तर कृष्णा आंधळे याची हत्या झाली आहे असं मला वाटतं, आव्हाडांचं वक्तव्य. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. राजकीय दबावामुळेच 3 वेगवेगळ्या केसेस दाखल केल्या होत्या. तर राजकीय दबावामुळेच आम्ही मुंडेंचा राजीनामा मागतोय, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. बीड हत्या प्रकरण संघटित गुन्हेगारीचं जाळं, आज पुराव्यानिशी हे सिद्ध झालं, सीआयडीच्या आरोपपत्रावर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया.